Yes. So, very good morning from SR Dalvi Foundation. So, I like to tell a little bit about SR Dalvi Foundation before we start. So, SR Dalvi Foundation is a non-profit organization exclusively for teachers, and we are working towards teacher empowerment and teachers' welfare. So, this organization is founded by Sita Dalvi. She is also a teacher, and after seeing teacher problems, she decided to help teachers with this foundation. So, our foundation's mission is to bring biggest teacher community across the nation. And yeah, that is that. And today we have organized this event for our teachers as they are the backbone of our society. We urge them to educate their students about the hazards of tobacco use and how to live tobacco free lifestyle. And on 31st of May, we celebrate World No Tobacco Day. That is where this thought came from. And today we have our speaker, Mr. Deepak Patil, who is MSW and has experience of 25 years in NGO sector. And he is Assistant General Manager of Salam Bombay Foundation from last 14 years. Salam Bombay Foundation is very famous and is committed to capacity building of NGOs at grassroots level to support the tobacco control programmer and to partnering innovative strategies for tobacco control. And since its inception is from 2007, we'll know a lot more about this from Deepak sir. And sir, over to you. You can take over the session. Thank you so much. Okay, thank you, ma'am, and thank you very much for great introduction for myself and Salam Mumbai Foundation. Yes. तर या ठिकाणी मी खरं तर हा जो कार्यक्रम आहे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाची प्रस्तावना झालेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि काही रिमोट भागातून काही एनजीओ या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण आज जे सत्र आहे आजचं विशेषतः तंबाखूचा पर्यावरणाला धोका या विषयावर आपण या ठिकाणी तंबाखूचे किती धोके आहेत हे समजून घेणार आहोत. आणि कार्यक्रम आपण आपल्या स्तरावर आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत त्या ठिकाणी या कार्यक्रमाची या विषयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्यासपीठाच्या माध्यमातून दळवी फाउंडेशन, सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या मनात काही प्रश्न असतील, काही तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील तर या ठिकाणी आपण शेवटचे एक 5-10 मिनिटं अवधी ठेवलेला आहे. त्यावेळी आपले काही प्रश्न असतील, काही शंका असतील ते आपण विचारू शकता. मध्येच प्लीज कृपया करून काही तुमचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्सवर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता, पण मध्येच प्रश्न आपण मांडू नयेत, कारण पुन्हा त्याच प्रश्नावर आपण जास्त आपली चर्चा होईल. या अनुषंगाने विनंती आहे सर्वांना की आपले काही प्रश्न असतील चॅट बॉक्सवर जरूर शेअर करा किंवा आपण 10 मिनिटे नंतर त्या विषयावर नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर मी पुन्हा एक वेळ या व्यासपीठाच्या माध्यमातून सलाम मुंबई फाउंडेशन, दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी कार्यक्रमाला, सत्राला सुरुवात करतो. My slide is visible now? Yes, sir, it is visible. Okay. तर दोस्तांनो, या ठिकाणी मनपूर्वक सर्वांचं मी स्वागत करतो. आपण खरं तर तंबाखूमुक्त महाराष्ट्र आणि तंबाखूमुक्त शाळा हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्याची वाटचाल खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांच्या सहभागातून केलेली आहे. तर आपण अजूनही आपला दूरचा पल्ला जो आहे तो गाठायचा आहे, पण हा पल्ला जो आहे तो नक्कीच आपण गाठू शकतो. केव्हा गाठू शकतो? जर आपण सर्वजण एकत्र येऊन ठरवलं की नक्कीच आपला हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करायचा आहे. महाराष्ट्रातील शाळा, ऑफिस, कार्यालय सर्व तंबाखू मुक्त करायचे. ते फक्त एका व्यक्तीचं, संस्थेचं किंवा सरकारचं काम नसून आपल्या सर्वांचं हे काम आहे. तरच हे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात आपण उतरवू शकतो. चला तर मग पाहूया की हे जे स्वप्न आहे तंबाखू मुक्त महाराष्ट्राचं ते आपण कशा प्रकारे प्रत्यक्ष
प्रत्यक्षात उतरवू शकतो. तर या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री साहेब आहेत, माननीय आरोग्य मंत्री आहेत, त्यांचा देखील या कार्यक्रमाला सहकार्य आहे आणि त्यांचे देखील शुभेच्छा पत्र त्यांनी लिहिलं आहे की आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या शाळेमध्ये, कार्यालयामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये तंबाखू मुक्ती या विषयावर खूप चांगल्या प्रकारे काम करत आहोत आणि आपलं काम अविरतपणे चालू राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी जर काम थांबलं तर नक्कीच ते पुढे जाऊ शकणार नाहीत, यासाठी त्यांनी शुभेच्छा पत्र दिलेली आहेत. तसेच आपले माननीय डॉक्टर साधना तायडे आरोग्य संचालिका आहेत, त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे एनटीसीपीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तंबाखू मुक्ती अभियान खूप चांगल्या प्रकारे सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या माध्यमातून सर्व समाज तंबाखू मुक्त राहावा यासाठी खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून खूप मोठं काम आहे. तसेच आपले शिक्षण विभागाचे मान्य संचालक दिनकर टेमकर साहेब आहेत, त्यांच्या पुढाकाराने ही तंबाखू मुक्त शाळा अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि संपूर्ण देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे शिक्षण विभागाने एक आदर्श ठेवून दिलेला आहे की जर आपण पाठ्यपुस्तके जर बघितली, शालेय अभ्यासक्रम जर बघितला तर 5वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये तंबाखू मुक्ती का गरजेचं आहे, तंबाखू नियंत्रण कायदा, तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू पासून होणारे संभाव्य धोके कोणते आहेत या संदर्भात खूप चांगल्या प्रकारे अभ्यासक्रमात देखील माहिती दिलेली आहे आणि तंबाखू मुक्त शाळा अभियान संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. तर सलामभाई फाउंडेशनची उद्दिष्टे काय आहे, तर शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने जे मंजूर केले निकष आहेत, 9 निकष तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी, हे 9 निकष आपण पूर्ण करायचे आहेत आणि हे 9 निकष पूर्ण करण्यासाठी सर्व जे भागधारक आहेत त्यांचा सहकार्य आणि पाठिंबा घेऊन आपण तंबाखू नियंत्रण कायद्याची खूप चांगल्या प्रकारे अंमलबजावणी आपल्या स्तरावर करू शकतो आणि सातत्याने जर हा कार्यक्रम राबवला तर नक्कीच आपण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे शाळेमध्ये, समाजामध्ये, सर्व कार्यालयांमध्ये सक्षमपणे राबवू शकतो. निरंतर ही प्रक्रिया आहे. ही सलामभाई फाउंडेशनची उद्दिष्ट आहेत. मुख्य उद्देश आहे की सर्व मुलं जे आहेत तर मुलं ही भविष्य आहेत आणि नेक्स्ट जनरेशन ज्याला आपण म्हणतो आणि उद्याचं भविष्य आहे ते तंबाखू पासून दूर राहावं आणि तंबाखू मुक्त वातावरण त्यांना मिळावं या उद्देशाने सलामभाई फाउंडेशन अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन यांच्यासोबत अविरतपणे काम करत आहे. तर या ठिकाणी मुख्य आता आजचा जो विषय आहे की टोबॅको थ्रेट टू आवर एन्व्हायरमेंट, टोबॅको थ्रेट टू आवर नेक्स्ट जनरेशन. खरं म्हणजे तंबाखूचा फक्त पर्यावरणाला धोका आहे असं न म्हणता नेक्स्ट जनरेशन, भावी पिढी आहे त्याला धोका आहे. नेक्स्ट आपली पूर्ण वातावरण आहे, शाळा असतील, समाज असेल, सर्वांनाच तंबाखूचा मोठा धोका आहे. तर कोणता धोका आहे त्याविषयी आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर देशात जर आपण आकडेवारी पाहिली तर जवळपास 29% प्रौढ हे तंबाखूच्या अधीन गेलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 26% प्रौढ तंबाखूच्या व्यसनात अडकलेले आहेत. ही आकडेवारी फार भयावह आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी आपली महाराष्ट्राची 12 कोटी लोकसंख्या, जवळपास 13 ते 14 कोटी लोकसंख्या आहे, तर विचार करा 26% प्रौढ या तंबाखूजन्य पदार्थामध्ये अडकलेले आहेत. म्हणजे जवळपास 4 ते 5 करोड लोक महाराष्ट्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात. देशाची जर कुमारवयीन, किशोरवयीन जर आपण मुलांची परिस्थिती बघितली, भारतामध्ये जवळपास 8% युवक आहेत ते तंबाखूच्या अधीन गेलेले आहेत. आता महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 5.1% युवक तंबाखूजन्य पदार्थांच्या अधीन गेलेले आहेत. तर ही जी आपण युवकांची जी आकडेवारी पाहिली तर तिथे खूप भयानक आकडेवारी आहे संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपण तंबाखू मुक्त शाळा अभियान महाराष्ट्र शासनासोबत राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त आलेला आहे. आता ही जी आकडेवारी आहे ती ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे या आकडेवारीनुसार घेतलेले 13 ते 15 वयोगटामध्ये जी येणारी मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं जवळपास 5.1% एवढं प्रमाण तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यामध्ये आहे. जर ही पूर्णपणे जर परिस्थिती बघितली, याचा परिणाम काय आहे, तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यानं होण्याचा परिणाम बघा. जर भारतामध्ये दर दिवशी 3,500 लोक केवळ तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यानं मरण पावत आहेत. म्हणजे जर आपली पूर्ण आकडेवारी जर पाहिली 3,500 लोक खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजे एखाद्या गावाची लोकसंख्या देखील 3,500 एवढी नसते. तर आपण 3,500 ही जर लोकसंख्या पाहिली तर कदाचित असंही म्हणता येईल की भारताच्या नकाशावरून एक गाव दर दिवशी नाहीसा होत आहे. तर ही आकडेवारी खूप भयानक आहे. याचा आपण
मला वाटतं वैयक्तिक विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जोपर्यंत स्वतः कन्व्हिन्स होत नाही, तोपर्यंत सकारात्मक बदल या परिस्थितीमध्ये होणं फार कठीण आहे. कारण मी जर बदलाचा विचार केला तर नक्कीच स्वतःमध्ये, माझ्या घरामध्ये, पर्यावरणामध्ये, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये नक्कीच विधायक बदल आपण घडवून आणू शकतो. पण स्वतः कन्व्हिन्स होणं फार गरजेचं आहे. संपूर्ण भारतामध्ये दर वर्षाला जवळपास 13 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याला कारण आहे तंबाखू. आता ही जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने पब्लिश केलेली आहे. म्हणजे काही आम्ही डिक्लेअर करतोय असं नव्हे. तुम्ही जर WHO ची साईट बघितली किंवा गव्हर्नमेंटची साईट बघितली, वेबसाईट, हेल्थ डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ इंडिया त्यांची वेबसाईट जर बघितली, पूर्ण तुम्हाला ही आकडेवारी या ठिकाणी पाहायला मिळेल. तर ही आकडेवारी आपण नक्की काय दर्शवते, तर खरंच आपण या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण या विषयावर युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं आहे. तर दोस्तांनो, जर पूर्ण जगाचा जर विचार केला तर दरवर्षी जवळपास 80 लाखापेक्षा जास्त लोक केवळ तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यानं मरण पावत आहेत. विचार करा, ही जी आकडेवारी आहे ते नक्कीच मला वाटतं वैयक्तिकरित्या विचार करायला भाग पाडणार आहे, की आपण यापुढे कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कशा प्रकारे या विषयावर काम करणं गरजेचं आहे. तर ही आकडेवारी पाहिल्यानंतर आता तंबाखू सेवनाचे होणारे दुष्परिणाम काय आहेत? तर हे अल्पकालीन दुष्परिणाम आणि दीर्घकालीन दुष्परिणाम कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जरा बघूया. तर या तंबाखू आहे, तंबाखूमध्ये जवळपास 7,000 पेक्षा अधिक घातक विषारी रसायने आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो निकोटीन आहे. हा आपल्याला तंबाखू सेवन करण्यास प्रवृत्त करत असतो, उद्दीपित करत असतो आणि निकोटीनमुळे तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागते. मग तो कुठेही असो व्यक्ती, एसटी मध्ये प्रवास करताना असो किंवा जेवण केल्यानंतर असो, घरात असो, टीव्ही पाहत असो, जेव्हा त्याला तलप लागते की नाही, आता मला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणं गरजेचं आहे, धूम्रपान करणं गरजेचं आहे किंवा मावा, गुटखा, खर्रा अनेक प्रकार आहेत तंबाखूचे. तर ते खाण्यास प्रवृत्त करणारा जो घटक आहे तो आहे निकोटीन. कारण तो त्याला प्रवृत्त करत असतो आणि हा निकोटीन अतिशय घातक आहे. म्हणजे जो व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतो तो निकोटीनचं जे सेवन आहे ते अंशतः करत असतो. पण असं म्हणतात की निकोटीनचा जर एक थेंब जर जिभेवर ठेवला तर त्या क्षणी तो माणूस बेशुद्ध होऊ शकतो, किंबहुना मरू देखील शकतो. एवढी ताकद या निकोटीनमुळे आहे. आणि निकोटीन काय करतो तर पूर्ण रक्तावाटे आपल्या शरीरामध्ये त्याचा प्रसार होतो आणि मग अनेकविध आजार त्याला माणसाला सुरू होतात. निकोटीन तर आपण एक या ठिकाणी घातक विषारी घटक आपण पाहिलाय. त्या व्यतिरिक्त जी आपण 7,000 रासायनिक विषारी पदार्थ आहेत, ही जन्मताच तंबाखूजन्य पदार्थाची वनस्पती आहे. जन्मताच 7,000 केमिकल्स घेऊन या वनस्पतीची वाढ होत असते आणि जेव्हा प्रक्रिया करून तो आपल्यापर्यंत तंबाखू अनेक मार्गाने येत असतो. मग तो गुटखाच्या मार्गाने असेल, धूम्रपानाच्या सिगारेटच्या माध्यमातून, बिडी, खर्रा अनेक तंबाखूजन्य पदार्थ आहे त्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि सेवन केल्यानंतर त्याला अनेक व्याधी, आजार जडू शकतात. त्यापैकी अल्पकालीन आजार कोणते आहेत तर हृदयगती आणि रक्तदाब वाढतो त्या व्यक्तीचा. रक्तवाहिनी आहेत त्या संकुचित होऊन शारीरिक कार्यक्षमता जी आहे ती कमी होते. लक्षात घ्या, आपली रक्तवाहिन्या म्हणजे एक नळाचा पाईप आहे. तर नळाचा पाईप आपण मध्येच दाबला तर पुढे पाणी जाणार नाही. त्याच प्रकारे हा रक्तवाहिन्यांचा आकार आहे. हा आकार तंबाखूजन्य पदार्थ किंवा जे केमिकल्स आहेत तो आकार हळूहळू कमी होतो आणि रक्ताचा प्रसार होणं, पुढे जाणं ही प्रक्रिया थांबते. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की बघा, एखादा व्यक्ती जर जास्त प्रमाणात गुटखा किंवा खर्रा खात असेल आणि तो जेवायला बसल्यानंतर त्याची फक्त बोटच तोंडात जातात. भाकरीचा घास किंवा जेवणाचा घास खालीच ताटात ताटात पडतो. कारण त्याच्या बोटांची जी कार्यक्षमता आहे, शक्ती आहे ती कमी कमी होत जाते. त्याच्या शरीरावर, तोंडावर भरपूर मोठ्या प्रमाणात घाम येतो, थकवा येतो, असे अनेक प्रकार होतात. त्याला कारण आहे निकोटीन. केसाचा घाणेरडा वास येतो, घाम येतो, कारण घामावाटे जी 7,000 केमिकल्स आहेत. कारण शरीर नेहमी जे केमिकल्स आहेत ते बाहेर पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो घामाच्या वाटे असेल, अनेक माध्यमातून हे केमिकल्स बाहेर जातात. केसांचा घाणेरडा वास येतो, तोंडाचा घाणेरडा वास येतो. आपल्या आजूबाजूला एसटी मध्ये, प्रवासामध्ये जर आपण प्रवास करत असतो आणि एखादा व्यक्ती जर गुटखा खात असेल, सिगारेट ओढत असेल तर आपण बसू देखील शकणार नाही. एवढा घाणेरडा वास त्याच्या तोंडावर येतो. दात त्याचे काळे पिवळे, दातांचा रंग बदलत असतो आणि परिणामी मग काय होतं की त्याला तोंडाचा कॅन्सर होतो. ही पहिली स्टेप आहे की दातांचा रंग बदलतो, दात पिवळे पडतात, डाग पडू लागतात. नंतर त्याला
चव घ्यायला त्याची चव निघून जाते. पुन्हा मग त्याला जळजळ होऊ लागते. त्याचे प्रकार मग कॅन्सर डेव्हलप होत असतो. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ती लिथोप्लेकिया आहे. नंतर एरिथ्रोप्लेकिया आहे. नंतर सबम्युकस फायब्रोसिस नावाचा एक कॅन्सरचा प्रकार आहे, ज्यामध्ये तो व्यक्ती तोंड देखील उघडू शकत नाही. पण असे देखील काही तंबाखूमध्ये व्यसनी लोक आहेत, जे आम्ही अधीन झालेले आहेत. त्यांना बेचैनी होते. शेवटी ते मरणाच्या वाटेवर देखील जाताना गुटखा तोंडात घेऊनच जात असतात. हे लक्षात घ्या. कारण हे व्यसन आहे. व्यसन एकदा जडलं की नंतर मग फार कमी प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. त्याचं प्रमाण जवळपास 4 ते 5% आहे. म्हणून आपण असं म्हणतो की या विषयावर उपचारात्मक काम करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक काम करणं फार गरजेचं आहे. कारण आपण सर्व या ठिकाणी विशेषतः मंचावर मला वाटतं सर्व शिक्षक आणि एनजीओतील प्रतिनिधी आहेत, ज्यांनी एनजीओतील प्रतिनिधी या व्यासपीठावर आलेले आहेत, ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तंबाखू या विषयावर काम त्यांचं सुरू आहे, केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अनेक असे व्यक्ती देखील बघितलेले आहेत आजूबाजूला, ज्यांनी केवळ गुटखा तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि ते मेलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. पण याची आपण चर्चा करत नाही. लक्षात घ्या, चर्चा होणं फार गरजेचं आहे की तंबाखू किती घातक आहे. ठीक आहे. आता हे अल्पकालीन दुष्परिणाम आपण बघितलेले आहेत. तर दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहेत? तसं मी सांगितलं की कॅन्सर आहे, की कॅन्सर हळूहळू तो विकसित होत असतो. मग तोंडाचा कॅन्सर असेल तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की केस आणि नख वगळता शरीराच्या प्रत्येक अवयवावर हा कॅन्सर होऊ शकतो, कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅन्सर झाल्यानंतर जिवंत कॅन्सर होऊ शकतो किंवा कॅन्सर झालेला भाग हा कापून काढावा लागतो. जीभ असेल, डोळा असेल, नाक असेल, घसा, सूर्ययंत्र. किती महत्वाची गोष्ट आहे की निसर्गाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अवयव दिलेले आहेत, देणगी दिलेली आहे, इंद्रिय दिलेली आहे. पण आपण तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून या सर्व अवयवांची वाट लावत असतो. ठीक आहे. तर आपण चांगल्या प्रकारे आज बोलू शकतो. हे का बोलू शकतो? कारण स्वरयंत्र आहे. पण सातत्याने तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केल्यानं स्वरयंत्राचा देखील कॅन्सर होऊ शकतो. परिणामी तो स्वरयंत्र काढावा लागतो किंवा जिभेचा कॅन्सर झाला, ज्याने आपण चव घेऊ शकतो, जीभ कापावी लागते, डोळे आहेत, नाक आहेत, कितीतरी अवयव आहेत, हे शरीर निसर्गाने बांधणी केलेली आहे शरीराची. तर सर्व हे आपलं जीवन विस्कटू शकतं. लक्षात घ्या. पुन्हा अटॅक येऊ शकतो. आता अटॅक येऊ शकतो. आपण बऱ्याचदा अशी उदाहरणं बघतो. आपण म्हणतो की अरे मी काल त्याच्यासोबत लग्नाला गेलो, जेवण एकत्र केलं, आम्ही फिरलो, सहलीला गेलो. पण नंतर मग आज मला माहिती आली की त्या व्यक्तीचं निधन झालं. तो व्यक्ती मृत्युमुखी पडला. अशा बातम्या येतात. पण त्याच्या मूळ कारण काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही. कदाचित आपण जर खोलात गेलो, त्याची चौकशी केली तर त्याचं कदाचित उत्तर हे जे तंबाखू असू शकेल. तर यासाठी आपण तंबाखूजन्य पदार्थ आहे त्यापासून योग्य वेळी आपण त्यांना नकार देणं गरजेचं आहे. श्वसन यंत्रणा आहे, तीव्र खोकला येऊ शकतो, त्याला टीबी सारखा आजार होऊ शकतो, दम्यासारखा आजार होऊ शकतो. आपण खूप चांगल्या प्रकारे आज पाहू शकतो, एकमेकांशी संवाद साधू शकतो. का शक्य आहे? कारण आपण हे निसर्गाने दिलेले देणगी आहे. पण आपण सातत्याने एखाद्या व्यक्ती जर तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करत असेल तर मोतीबिंदू सारखा आजार त्याला होऊ शकतो. प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, नपुंसकत्व येऊ शकतो, वैधत्व येऊ शकतं. बऱ्याचदा बघा म्हणजे असंही आता उदाहरणं खूप ऐकू येऊ लागलेली आहेत की लग्न झालंय 4-5 वर्षानंतर त्याला मूलबाळ होत नसेल तर व्यक्ती ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करतो. डॉक्टरांचा पहिला हाच सल्ला असतो की तुम्ही तंबाखू खाता का? स्मोकिंग करता का? गुटखा खाता का? ठीक आहे. तर ह्याचे परिणाम आता खूप भयावह परिणाम आहेत ते दिसू लागलेले आहेत. तो त्या व्यक्तीला नपुंसकत्व येऊ शकतं म्हणून. आणि काही व्यक्तींचं असं म्हणणं असतं की बाबा मी तंबाखू खात नाही पण सुपारी खातो. तर सुपारीत देखील अतिशय घातक असे रासायनिक विषारी पदार्थ आहेत, ज्याने देखील स्वरयंत्राचा कॅन्सर होऊ शकतो, नपुंसकत्व येऊ शकतो. मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. गर्भपात होण्याची शक्यता विशेषतः महिलांमध्ये देखील तंबाखू सेवन करण्याचं प्रमाण जास्त असेल. ठीक आहे. तर त्यांना गर्भपात होण्याचा देखील त्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो. अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. तर अशा प्रकारे हे जे दुष्परिणाम आहेत, त्या दुष्परिणामांचा आपण योग्य वेळी आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि जर वेळ निघून गेल्यानंतर आपण जर त्या अ, गोष्टींचा जर विचार करू लागलो तर कदाचित पुन्हा ती वेळ आहे ती येऊ शकणार नाही. यासाठी आपण आता जर कदाचित आपल्यापैकी कोणी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करत असतील किंवा आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला कोणी करत असतील तर नक्कीच निदान आपण त्यांना सांगू शकतो की तंबाखू किती घातक आहे. आणि विशेषतः आपण या ठिकाणी
एक नवीन समाज घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि हा नवीन समाज विशेषतः मुलं आहेत आणि या मुलांमध्ये जर हे सर्व व्हॅल्यूज आहेत, या सर्व जे संदेश आहेत ते संदेश मुलांपर्यंत पोहोचले तर नक्कीच आपली भावी पिढी आहे निदान तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर होईल. आता या ठिकाणी आपण तंबाखूजन्य पदार्थांपासून होणाऱ्या दुष्परिणाम बघितलेले. आता धूम्रपान हा देखील अतिशय घातक आहे, कारण धूम्रपान करणारे जे व्यक्ती आहेत ते मग सिगारेट असेल, बिडी असेल, सिगार असेल, हे जे धूम्रपान करणारे व्यक्ती आहेत 30% जो धूर आहे तो ग्रहण करतात आणि 70% जो धूर आहे तो वातावरणामध्ये फेकतात. लक्षात घ्या. आता अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणजे काय, तर त्या 70% धुराच्या संपर्क जर एखाद्या व्यक्ती आला त्याला देखील अनेक आजार होऊ शकतात. जर आपल्या घरामध्ये कोण स्मोकर्स असतील किंवा बिडी सेवन करणारे असतील आणि ते सातत्याने घरामध्ये जर तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करत असतील, धूम्रपान करत असतील, तर इतर लहान मुलं आहेत त्यांना देखील त्याची सवय निकोटीनची लागू शकते असे स्टडीज झालेले आहेत. म्हणजे बिहारमध्ये एक स्टडी झालेली आहे की लहान बाळ घरामध्ये होते, त्यांचे आजोबा बिडी ओढायचे आणि पाळण्यामध्ये त्या मुलाला धोका द्यायचे, पण बिडी ओढताना जो धूर आहे त्या धुराच्या संपर्कात तो बाळ आल्या कारणानं त्याला देखील त्या निकोटीनची सवय लागली. त्याला देखील खूप असं सुरुवातीला फार चांगलं वाटू लागलं, काहीतरी धुरामध्ये आहे, त्याला सवय लागली आणि नंतर तो बाळ जे आहे ते ऍडिक्ट होऊ लागलं. लक्षात घ्या. त्याची झोप उडाली होती, रात्री झोपत नव्हता त्या आई वडिलांसोबत. नंतर मग त्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टरांची चौकशी केली, नंतर डॉक्टरने व्हिजिट केली त्या घरामध्ये. तेव्हा त्यांना असं आढळलं की यांच्या घरामध्ये जे आजोबा आहेत ते रात्री आणि दिवसभर सतत बिडी उडत असतात आणि त्या बिडीच्या धुरामध्ये ते बाळ संपर्कात आले का त्यांना देखील तो देखील जे बाळ आहे, मुलं आहे ते ऍडिक्ट झालेलं आहे. लक्षात घ्या. आणि त्याला देखील इतर आजारांचा सामना करावा लागलेला आहे. म्हणून आपण विशेषतः लहान मुलं आहेत, मोठे युवक आहेत, विद्यार्थी आपल्या घरामध्ये मुलं असतील त्यांना देखील त्या धुराच्या संपर्कात ते मूळ येऊ नये याची खबरदारी घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये विशेषतः जर धूम्रपान करणारे व्यक्ती असतील त्यांना वेळीच सावधान करायचं आहे आणि त्यांना धोके सांगून तंबाखूजन्य पदार्थांपासून, धुरापासून दूर ठेवायचं आहे. आता तंबाखूमध्ये आढळणारी विषारी 7,000 रसायनेस आहेत. ही रसायने कोणती आहेत, तर मी सुरुवातीला सांगितलं की निकोटीन आहे, पण हायड्रोजन सायनाइड आहे. हा विषगृह जे आहेत त्या विषगृहामध्ये लायब्ररीमध्ये याचा वापर केला जातो. अमोनिया आहे. अमोनिया आहे त्याचा जो वापर आहे तो इतर ठिकाणी करता. आर्सेनिक आहे, नॅफ्थॅलिक, कार्बन मोनॉक्साईड, कॅडमियम आहे, असिटोन आहे, डीडीटी आहे, डीडीटी, बुटेन, तार इत्यादी काही केमिकलची आम्ही नावं दिलेली आहेत. पण तुम्हाला जर अजून या सर्व केमिकलची नाव हवी असतील तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. तर हे जे केमिकल्स आहेत हे अतिशय विषारी असे केमिकल्स आहेत आणि हे केमिकल हळूहळू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर मग ते कधीही आपल्याला दगाफटका देऊ शकतात. बघा, आपण असं म्हणतो की काही उत्सव असेल, दिवाळी उत्सव असेल, गणपती उत्सव, होळी, अनेक असे उत्सव आपण साजरे करतो आणि साफसफाई करायला जातो. साफसफाई करताना आपल्याला वाटतं की अरे आपली घराची वासे आहेत ते फार मजबूत आहेत, पण त्याला आतून वाळवी लागलेली असते. त्याची आपण कधी दखल घेत नाही आणि ती वाळवी आहे ती तिचं काम करत असते आणि अचानक ते मजबूत आपल्याला बाहेरून वाटणारे जे वासे आहेत, लाकडी वासे आहेत ते निखळून पडतात आणि नंतर वाळवी उडून जाते आणि घर पडतं. त्याच प्रकारे त्या वाळवी ही तंबाखू आहे. शरीरामध्ये वाळवी रूपी तंबाखू प्रवेश करतो आणि त्याचं काम तंबाखू हे जे 7,000 केमिकल्स त्यांचं ते काम करत असतात आणि कधीही दगाफटका देऊ शकतात. म्हणून आपण या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन या विषयावर काम करणं गरजेचं आहे. तर आपण आता कोविड नामक महामारीच्या संपर्कात 2 वर्ष होतो आणि अजूनही जी महामारी आहे काही संपलेली नाही. तरी देखील कोविड आणि मग तंबाखूचा काय संबंध आहे? तर कोविड आणि तंबाखूचा देखील संबंध आहे. म्हणूनच खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बघा जेव्हा महामारीचा पूर्ण कहर चालू होता तेव्हा तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी होती. बरोबर. त्याला कारण काय आहे की तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यानं जे लंग्स आहेत ते डॅमेज होतात आणि त्या व्यक्तीला कोरोना होण्याची शक्यता जास्त दिसून आल्या कारण तंबाखू बॅन केले होते. पुन्हा मग हुक्का आहे. आपण तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत एक व्यक्ती दुसऱ्याला देतो आणि त्या पहिल्या व्यक्तीला जर कोरोना झाला असेल तर नक्कीच तो दुसऱ्या व्यक्तीला देखील कोरोना पास करू शकतो. तर अशा कारणाने तंबाखू आणि कोविड यांचा सहसंबंध होता आणि आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात या कोविडने
लोक गमावलेली आहेत, मृत्युमुखी पडलेली आहे, त्याचं कारण देखील एक तंबाखू आहे. आता जागतिक आरोग्य संघटना ही देखील खूप मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यांच्या विरोधामध्ये जागतिक आरोग्य संघटना देखील काम करत आहे. प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी थीम घेऊन या विषयावर काम केलं जातं. गेल्या वर्षी थीम होती क्विट टोबॅको. ही थीम होती की सर्वांनी तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तंबाखू सेवन करायचा निश्चय करायला पाहिजे, कारण दिवसेंदिवस तंबाखूचे धोके आहेत, आकडेवारी आहे ती वाढत चाललेली आहे, विशेषतः मुलांची आकडेवारी वाढत चाललेली आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटना खूप मोठ्या प्रमाणात या विषयावर काम करत आहे. विशेषतः तंबाखूजन्य कंपन्या आहेत, या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे जाहिराती काढून मुलांना जास्तीत जास्त या जाहिरातीमध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जी युवा पिढी आहे, जी धरोहर आहे आपल्या भविष्याची, आपल्या देशाची, ही तंबाखूजन्य पदार्थामध्ये कशी अडकेल या उद्देशाने अनेकविध ज्या कंपन्या आहेत त्या नवनवीन युक्त्या काढून या मुलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून जागतिक आरोग्य संघटना खूप मोठ्या प्रमाणात या तंबाखूचा अटकाव व्हावा, विरोध व्हावा, जनजागृती व्हावी समाजामध्ये, म्हणून अनेक विषयावर या विषयावर सध्या काम करत आहे. तर या वर्षीची थीम आहे, तर या वर्षाची थीम फार मोठी आहे, खूप चांगली आहे की टोबॅको थ्रेट टू आवर एन्व्हायरमेंट. तर तंबाखूचा पर्यावरणाला धोका. तर ही जी थीम आहे, ही थीम घेऊन जागतिक आरोग्य संघटना वर्षभर संपूर्ण विश्वामध्ये काम करत आहे. आणि आपण देखील ही जी थीम आहे या थीमला अनुसरून आपला जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपण युद्ध पातळीवर करणं गरजेचं आहे. मग आपण एक या देशाचे नागरिक आहोत, शिक्षक आहोत, सेवाभावी संस्थांचे चालक आहोत, कार्यकर्ते आहोत, प्रेस मध्ये काम करणारी व्यक्ती आहोत. तर ही थीम घेऊन आपण जर काम केलं तर नक्कीच आपण हा जो तंबाखूचा आलेख, वाढता आलेख आहे, तो 0% पर्यंत आणू शकतो. आज भारतामध्ये मगाशी मी जी फॅक्ट सांगितले त्याच्यामध्ये जवळपास 29% प्रौढ देशामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतायत. महाराष्ट्रामध्ये 26% प्रौढ तंबाखूच्या अधीन आहेत. जर युवकांची आकडेवारी बघितली, मगाशी सांगितलं की 8% युवक तंबाखूजन्य पदार्थांच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तंबाखू एक महामारी आहे. महाराष्ट्रामध्ये आपला जो युवा घटक आहे 5.1% मुलं तंबाखूच्या अधीन झालेले आहेत. तर या विषयावर सातत्याने जर आपण काम केलं तर नक्कीच याच्यामध्ये विधायक बदल आपण घडून आणू शकतो, 0% आणू शकतो. अनेक राज्यामध्ये खूप चांगले प्रयत्न सुरू. आपल्या जवळचं राज्य आहे कर्नाटक, त्याच्यामध्ये 1% युवा फक्त तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतायत. पण इतर राज्य आहेत, मग उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, आसाम आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात युवकांची प्रतिशत आहे. जवळपास 35%, काही राज्यांमध्ये 30% पर्यंत युवा तंबाखूच्या जाळ्यात अडकलेले आहेत. पण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जरी 5% जरी आपण म्हणत असतो तरी हा देखील आलेख खूप मोठा आहे. पण ठरवलं तर आपण नक्कीच ही नेक्स्ट जनरेशन आहे, युवा पिढी आहे, त्यांना आपण तंबाखूच्या दुष्परिणामांपासून वाचू शकतो आणि आपलं जे घर आहे ते देखील आपण तंबाखू मुक्त करू शकतो. तर बघा, आता तंबाखूचा आपल्या पर्यावरणात धोका, तर नक्की काय धोका आहे? ही जी काही फॅक्ट्स आहेत, काही स्टडी झालेले आहेत, त्या स्टडीजचा आधार घेऊन या ठिकाणी मी काही फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवत आहे. तर गुटखा, पान मसाला इत्यादीमध्ये जे प्रकार आहेत, जे पॅकेजिंग केलं जातं आणि या पॅकेजिंगच्या माध्यमातून विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्या, पाऊच आहे, अंधाधुंद वापर केला जातो. तुम्ही सातत्याने जर बघा, हे जे तंबाखूजन्य पदार्थ जे तयार केले जातात, प्रक्रिया होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात, तर त्या प्लास्टिकचा वापर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खरंच चिंतेचा विषय आहे. आता हे सिद्ध झालंय की सिगारेटचे बट्स आहेत, म्हणजे पिवळ्या रंगाचा जो शेवटचा भाग आहे, त्याचं तो खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतो आपल्या वातावरणामध्ये. जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, मोठ्या प्रमाणात त्याचं प्रदूषण त्याच्या माध्यमातून होतो. आणि सिगारेटचे बट्स आहेत, त्याचे विघटन होण्यास सुमारे 10 वर्ष लागतात. लक्षात घ्या, लवकर त्याचं विघटन होत नाही. त्यामुळे निकोटीन आणि रसायने आसपासच्या परिसरामध्ये प्रवेश करतात. वैश्विक जर आकडेवारी बघितली आपल्या लक्षात येईल की प्रत्येक वर्षी 4.5 ट्रिलियन सिगारेटची तोडके पर्यावरणामध्ये फेकली जातात, ज्यांचं विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणामध्ये जवळपास 1.69 बिलियन पौंड कचरा तयार होतो आणि हा कचरा हवा आहे, पाणी आहे, जमिनी आहे इत्यादी ठिकाणी विखुरला जातो. तंबाखूमुळे 1970 पासून जगभरात जवळपास 1.5 अब्ज हेक्टर
जंगले नष्ट झालेली आहेत. विचार करा, कारण ही जंगले का नष्ट झालीत? कारण तंबाखू आपल्यापर्यंत पोहोचतो, त्याची प्रक्रिया केली जाते. हे 300 सिगारेट बनवण्यासाठी एक झाड लागतंय, लक्षात घ्या. आणि सिगारेटचा आता खूप टॅक्स वाढल्या कारणाने किमती वाढलेल्या आहे. जवळपास जर तुम्ही बघितलं सिगारेटचं एक पॅकेट असेल जवळपास 150-200 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे. तर 300 सिगारेट करण्यासाठी जवळपास एक झाड तोडलं जातं आणि तंबाखूच्या वाढीसाठी दरवर्षी सुमारे 2 लाख हेक्टर जमीन साफ केली जाते. तर ही वैश्विक आकडेवारी खूप चिंताजनक आकडेवारी आहे आणि आपण आसपास देखील एसटी मध्ये प्रवास करतो. काही व्यक्ती सिगारेट न विझवताच फेकून देतात. जंगलांना आग लागण्याचं प्रमाण देखील जास्त आहे आणि ज्या ठिकाणी ह्या तंबाखूचं पीक होतं त्या जमिनीची सुपीकता आहे ते देखील नाहीशी होती. आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया की आताच नुकताच स्टडी झालेली आहे, आमच्याकडे डेटा आलेला आहे. तर आपण जर तंबाखूजन्य पदार्थांचा मी मगाशी म्हणालो की वापरकर्ते 26.6% प्रौढ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर सध्या सिगारेटचे प्रमाण बघा 1.9% सिगारेट ओढण्याचं प्रमाण आहे. बीडी ओढणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? तर 1.9% आहे बीडी ओढणाऱ्यांचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि स्मोकलेस टोबॅको म्हणजे मशिरी असेल, मशिरीचे अनेक प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर 24.4% प्रौढ व्यक्ती जे आहेत ते तंबाखू, मशिरी, स्मोकलेस टोबॅको ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, ज्यांनी धूम्रपान होत नाही पण खाण्याचं प्रमाण आहे, मग तंबाखू असेल, पान असेल किंवा खर्रा असेल, त्या माध्यमातून 24.4% प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे स्त्रोत तुम्हाला दिलेलं आहे की जागतिक प्रौढ सर्वेक्षण जे झालेले आहे, ज्याला गॅट्स म्हणतात, 16-17 मध्ये स्टडी झाली होती. तर आताच नुकतीच आमच्याकडे काही फॅक्ट्स आलेले, स्टडीज आलेले आहेत. तर या सिगारेट द्वारे निर्माण होणारा एकूण वार्षिक प्लास्टिक कचरा बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये 94.84 टन आहे. एवढा प्लास्टिकचा कचरा आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो दरवर्षी. बीडीद्वारे निर्माण होणारा एकूण वार्षिक प्लास्टिक कचरा 179.15% टन आहे. एकूण वार्षिक प्लास्टिक कचरा स्मोकलेस टोबॅको, ज्याने आपण म्हणालो की मग तंबाखू असेल, मिशिरी असेल, त्याचे पॅकेट्स असतील, त्याद्वारे होणारा जो कचरा आहे तो 7131.77 टन आहे. हे लक्षात घ्या. तर हे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात होणारा धोका आहे आणि हे संभाव्य धोके आहेत. आणि याचा जर आपण आता विचार केला नाही तर खरंच खूप मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल. कारण पाण्याचं प्रदूषण होतं, जमीन जी आहे ती नापीक होत जाते आणि यासाठी आपण हे संभाव्य धोके आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण विधायक बदल आपण घडून आणू शकतो. तर बघा आपण या ठिकाणी म्हणजे प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आपण ही जी सवय लागते की अचानक लागत नाही तर कदाचित लहान वयात लागते. बघा मूल जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या प्राथमिक गरजा काय असतात? तर अन्न, वस्त्र, निवारा, हो की नाही? तो जन्मल्या तो आईकडे दूध मागतो, आईकडे त्याला नंतर त्याची हळूहळू वाढ होते, त्याला पाणी लागतं, त्याला काहीतरी असं वाटते की अरे आता माझी भूक वाढलेली आहे. तो रडतो, मग आई समजते की नाही याला खरंच काहीतरी आता आपण द्यायला लागेल, सुरुवात करायला पाहिजे. मग तो डाळ भात आई देते. तर त्याची भूक वाढत जाते. तर लहान वयामध्ये तो कधीच आईला असं वाटत नाही की त्याला तंबाखूजन्य पदार्थ द्यायला पाहिजे. कारण त्याची प्राथमिक गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आणि या तिन्ही गोष्टी आई वडील पूर्ण करत असतात. पण त्याची वाढ होते, तो मोठा होतो, 5 वर्षाचा होतो, 6 वर्षाचा होतो, मग तो बाहेर पडतो, शाळेत जाऊ लागतो, नंतर मित्रांच्या संपर्कात येतो, तो आजूबाजूला बघतो वातावरणामध्ये. मग सिगारेटचे पॅकेट्स आहेत, तंबाखूजन्य पदार्थाच्या माळा आहेत लावलेल्या पानटपरीवर. आणि काही लोक स्मोक करताना बघतो, काही लोक तंबाखू खाताना बघतो. तो बेचैन होतो, अरे काहीतरी मी अजूनपर्यंत या गोष्टींचा कधी अनुभव घेतला नाही. आणि मग तो सगळीकडे बघत असतो की काहीतरी वेगळं होत आहे. आणि नंतर हळूहळू मोठा होतो आणि त्याला कळतं की त्याचे मित्र देखील तंबाखूजन्य पदार्थामध्ये अडकलेले आहेत, स्मोकिंग करत आहेत, सिगारेट ओढत आहेत, बघतायत, गुटखा खात आहेत. आणि मग त्यालाही वाटतं की मी देखील टेस्ट करावी. आणि तो टेस्ट करतो, तो त्याला बेशुद्ध पडतो, त्याला काहीतरी वाटतं अरे काहीतरी वेगळं आहे. पण नंतर मग तो, कारण आपण म्हणतो की लहान मुलं हे अनुकरण करतात प्रत्येकाचं. नंतर मग तो घरात देखील बघतो की कोणतरी वयस्क व्यक्ती आहे, तो बिडी ओढतोय, सिगारेट ओढतोय, गुटखा खातोय आणि हळूहळू मग या सर्व पदार्थांच्या तो संपर्कात येतो आणि मग त्याला सवय लागते. तर दोस्तांनो, या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की तंबाखूजन्य पदार्थ ही सर्व
व्यसनांची जननी आहे, गेटवे आहे. त्याला व्यसन लागतात, मग हळूहळू मोठा होतो, त्याला निकोटीनची सवय लागते आणि निकोटीनची सवय लागण्यात मग तो हळूहळू सिगारेट ओढतो. त्याला अजून वाटतं की अजून नशिले पदार्थ घ्यावेत. मग तो इतर नशिले पदार्थ तुम्हाला माहितीच आहेत. मग दारू असेल, इतर ड्रग्स असतील, कोकेन असेल, अफू असेल, तर ह्या संपर्कात तो येतो आणि व्यसनाधीन पदार्थांच्या मागे लागतो आणि तो मग युवा अवस्थेमध्ये व्यसनी बनतो. म्हणून आम्ही म्हणतो की ही सर्व व्यसनांची जी जननी आहे ही तंबाखू आहे आणि ह्या तंबाखूला योग्य वेळी जर आपण अटकाव केला तर नक्कीच आपण पुढे जे आपलं स्वप्न आहे की आपला महाराष्ट्र, आपला देश आहे व्यसनमुक्त असायला हवा. तर हे व्यसनमुक्त कधी होईल, जे आपली युवा पिढी आहे ही तंबाखूजन्य पदार्थांपासून जर दूर राहिली तर नक्कीच आपण आपला शाळा आहे, आपलं घर आहे, आपला परिसर आहे हा आपण तंबाखू मुक्त करू शकतो. तर आपला तंबाखू मुक्त समाज आणि शाळा घडवण्यासाठी शासनाने कायदे केलेले आहेत. हेल्थ मिनिस्ट्री ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र शासन आहे, खूप चांगल्या प्रकारे कायदे केले. तर कायदे काय सांगतायत, तर हे बघा आता एक डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल ग्रीन कलरची गाईडलाईन्स आहे. टोबॅको फ्री स्कूल, तंबाखू मुक्त शाळा अभियान युद्ध पातळीवर सध्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुरू आहे. तर ही भारत सरकारने गाईडलाईन केलेली आहे. तंबाखू मुक्त शाळा या संदर्भात गाईडलाईन केलेली आहे. ही गाईडलाईन काय सांगते की प्रत्येक शाळेने 9 निकष पूर्ण करणं गरजेचं आहे. 9 निकष पूर्ण केल्यानंतर शाळा तंबाखू मुक्त म्हणून आपण जाहीर करू शकतो. नंतर त्याच्या बाजूला कॉटपा आहे, सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट, तंबाखू नियंत्रण कायदा ज्याला आपण म्हणतो, हा 2003 मध्ये ऍक्टिव्हेट झालेला आहे आपल्या भारतामध्ये आणि भारतामध्ये सर्व राज्यांसाठी आहे. तर हा कायदा देखील एक आपलं शस्त्र आहे. या कायद्याच्या माध्यमातून आपण आपल्या गावामध्ये, शाळेमध्ये, परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे विधायक बदल घडवून आणू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही GR काढलेले आहेत की आपण आपली कार्यालय तंबाखू मुक्त ठेवायला पाहिजेत. मग कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी काही त्यांनी नियमावली देखील बनवलेली आहे, GR काढलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने खूप चांगल्या प्रकारे GR इम्प्लिमेंट कसा होईल या अनुषंगाने सर्वांना एक परिपत्रक काढलेलं आहे. शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन त्यांनी परिपत्रक काढलेले आहेत. हेल्थ मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्राने खूप चांगल्या प्रकारे या विषयावर काम सुरू केलेले आहे. ठिकठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र आहेत, जिल्हा स्तरावर सिव्हिल हॉस्पिटल्स त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. मुख तपासणीची सुरू केलेली आहे आणि पूर्ण महिना, हा जो महिना आहे मे महिना, 1 मे ते 31 मे पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये तंबाखू मुक्तीचं अभियान सध्या सुरू आहे. कलंबे फाउंडेशनच्या माध्यमातून देखील हल्ला बोल आम्ही प्रकाशित केलेला आहे. या माध्यमातून काही सक्सेस स्टोरीज आहेत, काही घरं तंबाखू मुक्त झालीत, काही गावं तंबाखू मुक्त. आपल्या महाराष्ट्रात देखील काही अशी गावं आहेत जी तंबाखू मुक्त झालेली आहेत. आपल्या गावात, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 38,000 शाळा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,10,000 शाळा आपल्या पटलावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पैकी 38,000 शाळांनी खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून हे 9 निकष पूर्ण केलेले आहेत. 9 निकष पूर्ण करणं म्हणजे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे असं नव्हे. हे लक्षात घ्या. 9 निकष काय सांगतात की फलक लावले पाहिजेत, शाळा तंबाखू मुक्त ठेवायला पाहिजे. कारण आपल्या शाळेमध्ये आपले पॅरेंट्स आहेत, जे निरक्षर आहेत, ते येतात, भेट देतात आणि मग जे फलक बघतील की अरे तंबाखू मुक्त शाळा असं लिहिलेलं आहे, 100 यार्ड परिघामध्ये कोणीही तंबाखू विक्री करता कामा नये, धूम्रपान निषेधाचे बोर्ड असायला पाहिजे, गावामध्ये रॅली काढली पाहिजे. तर अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण शाळेमध्ये राबवत असतो. त्या कार्यक्रमामध्ये एक वर्षामध्ये 2-3 वेळा जरी तंबाखू विरोधी संदेश लोकांपर्यंत आपणाकडून, विद्यार्थ्यांकडून जर गेले तर नक्कीच विधायक बदल आपल्या शाळेमध्ये, गावामध्ये होऊ शकतो. आणि हे बदल आम्ही अनुभवलेले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही काही कॅम्पेन राबवलेले आहेत. उदाहरणार्थ एक पत्र व्यसन मुक्तीसाठी. तर विद्यार्थी आपल्या पालकांना, मुलं आपल्या पालकांना पत्र लिहितात की तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहा, तंबाखूने कॅन्सर होतो, अनेक आजार होतात. आणि आम्ही हे देखील एक्सपिरियन्स केलेलं आहे की जेव्हा एखादा विद्यार्थी शिक्षकांना सांगतो की सर तुम्ही सुपारी खाऊ नका, गुटखा खाऊ नका, तर शिक्षक मुलांचं ऐकून, विद्यार्थ्यांचं ऐकून सिगारेट सोडलेली आहे असे किंवा तंबाखू खाण्याचं थांबवलेलं आहे असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष कार्यशाळेमध्ये ठाकून सांगितलेलं आहे की सर होय, विद्यार्थ्यांनी, लहान मुलांच्या सांगण्यानं अनेक पालक तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर झालेले आहेत. तर ही मोहीम आहे, ही मोहीम आपण सर्वांनी युद्ध पातळीवर राबवणं गरजेचं आहे. तर मी मगाशी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तंबाखूजन्य पदार्थ
त्यांचा अटकाव करण्यासाठी भारत सरकारने एक कायदा तयार केलेला आहे, ज्याला सिगरेट व अन्य तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा वितरण विनियमन अधिनियम 2003, याला आपण पाटपा म्हणतो, यालाच आपण तंबाखू नियंत्रण कायदा असं म्हणतो. तर कायदा काय सांगतो, तर कलम 4 प्रमाणे बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी. तर कायद्याने बंदी आलेली आहे. मग सार्वजनिक ठिकाण म्हणजे कोणतं, सामाजिक मंदिर असेल, काही एसटी डेपो आहे, अनेक सार्वजनिक ठिकाणे आहेत, आपली शाळा देखील सार्वजनिक ठिकाण आहे, त्याच्यामुळे धूम्रपान करण्यास बंदी आहे. जर एखाद्या व्यक्ती धूम्रपान करताना आढळला तर 200 रुपये त्याला दंड आहे, लक्षात घ्या. आणि तो दंड मुख्याध्यापक देखील वसूल करू शकतात, पोलीस वसूल करू शकतात, हे अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी. तर या ठिकाणी आर्टिकल 5(3) त्याची देखील मोठ्या प्रमाणात सध्या अंमलबजावणी काही राज्यामध्ये होत आहे. तर हे आर्टिकल 5.3 काय सांगते की तंबाखूजन्य पदार्थ करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं स्पॉन्सरशिप शाळेने घेऊ नये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सने घेऊ नये आणि त्यांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ नये. लक्षात घ्या. म्हणजे या जाहिराती काय करतात, या कंपन्या काय करतात की कॉम्पिटिशन स्पर्धा सुरू करतात. त्यांचा हेतू काय आहे की त्यांचे ब्रँडचा प्रसार व्हावा, त्यांच्या ITC हा जो ब्रँड आहे त्याचा प्रसार व्हावा, या अनुषंगाने मग वह्यांचं वाटप केलं जातं. आणि त्याच्यावर बघा तुम्ही शिक्के असतात, ITC कंपनीचा ब्रँड असतो. तर त्यांना ती ब्रँडची विक्री करायची असते, त्यांना काही नोटबुक्स किंवा काही असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करायचे नसतात, त्याचा हेतू वेगळा असतो. यासाठी आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिराती असतील, फॉर एक्झाम्पल गोवा गुटखा आहे, विमल आहे, माणिकचंद, याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरातीवर पूर्णपणे बंदी आहे. ठीक आहे. आणि मग ती टीव्हीच्या माध्यमातून असेल, रेडिओच्या माध्यमातून असेल, प्रिंट मीडिया असेल, तर या ठिकाणी पूर्णपणे बंदी आहे. आणि जर अशी जाहिरात झाली त्यांच्यावर दंड आकारला जातो. तर अशा प्रकारच्या जाहिराती आपल्या शाळेच्या किंवा सार्वजनिक ठिकाणं आहेत, कार्यालय आहेत, त्या ठिकाणी होणार नाहीत, याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. आणि जर होत असतील तर आपण त्याविषयी नक्कीच आपल्या गावामध्ये, तहसील कार्यालयामध्ये, पोलिसांमध्ये याविषयी आपण सांगू शकतो. कलम 6(अ) काय सांगतो की 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि मुलांकडून विक्री करून घेणे दंडनीय गुन्हा आहे. तर लहान मुलांना आपल्या गावामध्ये, शहरामध्ये कोणीही 18 वयोगटाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यांना विक्री करू शकत नाही, त्यांच्याकडून विक्री होणार नाही, त्यांना विक्री केली जाणार नाही. हा देखील एक दंडनीय गुन्हा आहे. आपल्या आता शाळा आहे, मग अशी आपण सार्वजनिक ठिकाणं बघितली, शाळा आहे, शाळेच्या परिसर चारही बाजूने 100 यार्ड परिघामध्ये कोणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू शकत नाही. म्हणजे आपण ज्याला पानटपरी म्हणतो, तर ती पानटपरी असता कामा नये. तो व्यक्ती काही गोड पदार्थ, चणे फुटाणे असतील, जरा काही आवाज थोडा येतोय, प्लीज आपले माईक जरा ऑफ ठेवा. मी मगाशी म्हणालो की आपण नक्कीच काही प्रश्न विचारणार आहोत, 10 मिनिटं अवधी आहे. तर शाळा ज्या आहेत त्या तंबाखू मुक्त होण्यासाठी 100 यार्ड परिघामध्ये कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकू शकणार नाही, लक्षात घ्या. जर विक्री होत असेल तर त्या विक्रेत्याला 200 रुपये दंड आहे. हे का झालेलं आहे, कारण ही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा जे आहे तंबाखू मुक्त असणं गरजेचं आहे, या हेतूने हा कलम आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या वेचनावर वैधानिक सूचना असणं गरजेचं आहे. बघा आता खूप मोठ्या प्रमाणात काही बदल होत आहेत. आता हे टॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे. जवळपास अगोदर टॅक्स होते तंबाखूजन्य पदार्थांवर फार कमी होते, आणि काही रिसर्च झालेले आहेत. त्या रिसर्चच्या अनुषंगाने असं सिद्ध झालंय की जर टॅक्स वाढला तर तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची संख्या कमी होते. आज जर तंबाखूजन्य पदार्थ विशेषतः सिगारेट वगैरे आहे तर 60% आपल्या भारतामध्ये याच्यावर टॅक्स वाढवलेला आहे. आणि म्हणून याचं प्रमाण, कारण आता किमती वाढलेल्या आहेत म्हणून प्रमाण काही का असेना पण निदान कमी झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे, 2012 मध्ये गुटखा बंदी केलेली आहे. आणि आस्था गायत ती आपल्या महाराष्ट्रामध्ये तंबाखू, गुटखा आणि पान मसाला यावर बंदी आहेच. पण ठीक आहे, काही छुप्या माध्यमातून देखील गुटखा विक्री होते, तो भाग वेगळा. पण निदान आज खुल्या प्रकारे तुम्हाला कुठेही गुटखा विकताना कोणीही तुम्हाला दिसणार नाही, लक्षात घ्या. आणि जर अशी विक्री होत असेल आणि जर तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर त्या व्यक्तीविरुद्ध मोठा गुन्हा होऊ शकतो, त्याला जेल होऊ शकते. तर असे ओपनली कोणी
गुटखा विकू शकत नाही, छुप्या मार्गाने होईल, पण याचं स्टडी देखील झालेला आहे की गुटखा बंदी झाल्यानं खूप मोठ्या प्रमाणात युवा वर्ग जो आहे हा गुटख्यापासून अलिप्त झालेला आहे. ठीक आहे, तर हा कायदा आहे आणि या कायद्याचा आधार घेऊन जर आपण हा जो कार्यक्रम आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राबवला, तर नक्कीच आपण खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये विधायक बदल घडवून आणू शकतो. तर या ठिकाणी आता हे सत्र मी थांबलेलं नाहीये, कारण हा विषय आहे, हा न संपणारा विषय आहे. चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. ही चर्चा स्वतः वैयक्तिक पातळीवर करणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपल्या परिसरामध्ये, कार्यालयामध्ये काय संभाव्य धोके आहेत, या विषयाची चर्चा होणं फार गरजेचं आहे. आणि तरच आपण हा जो आलेख आहे, तंबाखू सेवन करण्याचा जो आलेख आहे, तो आपण कमी आणू शकतो. आणि त्याचं प्रमाण आता खरंच कमी होत चाललेलं आहे. कारण अगोदरचा जो डेटा आहे, महाराष्ट्रामध्ये जवळपास 30% व्यक्ती तंबाखूच्या अधीन झाली होती. आता 18-19 मधील स्टडी झालेला आहे. त्यामध्ये हा जो आलेख आहे 26% पर्यंत आलेला आहे. म्हणजे 5% प्रमाण कमी झालेलं आहे. हे का झालेलं आहे? तर आपण सर्व मिळून या विषयावर जागृती करत आहोत. म्हणून हे तंबाखूजन्य पदार्थांचा जो आलेख मोठा वाढत चालला होता, तो आता आपण कमी करू शकलेलो आहे आणि हा आलेख आपण कमी नक्कीच करू शकू. तेव्हा हे शक्य होईल जेव्हा आपण एक सर्व मिळून जेव्हा आपण काम करू, तेव्हा हे शक्य होईल. ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला फिल्म दाखवतो आणि ती फिल्म 5 मिनिटाची आहे. नंतर आपण मग काही आपल्या मनात प्रश्न असतील, काहींनी हँड रेज केलेले आहेत. नक्कीच आपण 10 मिनिटं प्रश्न उत्तरासाठी ठेवणार आहोत. संजय सर, हॅलो. येस सर, येस सर. जरा फिल्म, मी जरा स्टॉप करतो, तुम्ही जरा फिल्म लावा. सर स्क्रीन विजिबल आहे ना? येस येस येस. हेलो, आज हम आपको तंबाकू और इसके हानिकारक प्रभावों के बारे में बताने वाले हैं। ये तंबाकू का पौधा है। ये उन पौधों की तरह नहीं है जो हमें भोजन और पोषण प्रदान करते हैं। ये हानिकारक पौधा है जो कि हमारे शरीर के लिए जहरीला होता है। लोग धुएं रहित या धुएं के रूप में तंबाकू का सेवन करते हैं। वे तंबाकू चबाते, सूंघते, रोकर उपयोग करते या दांतों को साफ करने के लिए मौखिक रूप से इस्तेमाल करते हैं। आमतौर पर चबाने या डुबोकर प्रयोग किए जाने वाले तंबाकू उत्पाद गुटखा, मावा, खैनी, जर्दा, तंबाकू पान इत्यादि हैं। लोग चबाने वाली तंबाकू का कश लेते हैं, जैसे नाक के द्वारा श्वास में खींचना, और कुछ लोग दांतों को साफ करने के लिए मिश्री, गुड़की जैसे उत्पादों का उपयोग करते हैं। तंबाकू का प्रयोग सिगरेट, सिगार, बीड़ी, चिरुट, चुट्टा, धुमती, पाइप, हुक्ली, चिल्लम तथा हुक्का जैसे उत्पादों को भी बनाने के लिए किया जाता है। तंबाकू में निकोटीन मौजूद है, जो कि अत्यंत ही लत लगाने वाला रसायन है। निकोटीन हमारे मस्तिष्क के कार्य करने के तरीके को परिवर्तित करती है। धूम्रपान किए हुए तंबाकू उत्पाद से निकोटीन को मस्तिष्क तक पहुंचने में लगभग 7 सेकंड लगते हैं। जब हम धुएं रहित उत्पादों का सेवन करते हैं, तो निकोटीन हमारे रक्त में मिल जाती है तथा मिनटों में धीरे धीरे हमारे मस्तिष्क तक भी पहुंच जाती है। निकोटीन के कारण हमारे मस्तिष्क से डोपामाइन नाम का एक रसायन निकलता है, जो हमें अच्छा महसूस कराता है। हालांकि ये अच्छा महसूस होने का प्रभाव अधिक समय तक नहीं रहता है। हमारा मस्तिष्क अच्छा महसूस करना चाहता है, इसीलिए जैसे ही निकोटीन का स्तर गिरता है, हम और अधिक निकोटीन के लिए बेचैन होना शुरू कर देते हैं और धीरे धीरे हमारे शरीर को निकोटीन वाले उत्पादों की लत लग जाती है। निकोटीन लेने का नया तरीका, जैसे ई सिगरेट का प्रयोग करके निकोटीन के वाष्प को श्वास में लेने को संदर्भित करता है। ये धुआं नहीं बनता है, फिर भी इसे सिगरेट के धूम्रपान के समान ही हानिकारक माना जाता है, क्योंकि इसमें निकोटीन लिक्विड रूप में होता है। तंबाकू के धूम्रपान से लगभग 7,000 हानिकारक रसायन निर्गमित होते हैं तथा उनमें से लगभग 60 को कैंसर कारक के रूप में जाना जाता है।
तंबाकू जन्य पदार्थों में कुछ हानिकारक रसायन पाए जाते हैं, जैसे कि कार्बन मोनोऑक्साइड, टार और अमोनिया मौजूद होते हैं, जो कि शौचालय के क्लीनर में पाया जाता है, जैसे कैडमियम, जिसे कार की बैटरियों में प्रयोग किया जाता है, आर्सेनिक, जो कि एक जहर होता है, और मीथेनॉल, जो कि रॉकेट के ईंधन में पाया जाता है। ये रसायन रक्त में अवशोषित हो जाते हैं तथा शरीर की प्रत्येक अंग प्रणाली तक पहुंच जाते हैं। जब तंबाकू हमारे शरीर के अंग प्रणाली में प्रवेश करता है, रसायन हमें और अधिक उम्र के दिखने जैसा बनाकर त्वचा को झुर्रीदार और शुष्क बनाते हैं। शरीर और बालों में तंबाकू की महक आती है। दांत काले धब्बों के साथ साथ पीले हो जाते हैं तथा मुंह से बदबू आती है। धुएं सहित तंबाकू के उत्पादों का प्रयोग करने से भी मसूड़ों, गाल और जीभ पर सफेद या लाल चकत्ते हो जाते हैं, भविष्य में कैंसर में परिवर्तित हो सकते हैं। भोजन को स्वाद रहित बनाकर स्वाद की ग्रंथियां प्रभावित हो जाती है। परिणाम स्वरूप हमारी भूख समाप्त हो जाती है। तंबाकू चबाने से गाल कठोर हो जाते हैं, जिससे हमारी मुंह खोलने की क्षमता सीमित हो जाती है। इसके कारण भविष्य में कैंसर हो सकता है। ऐसे परिवर्तन हमारी शक्ल और व्यक्तित्व को प्रभावित करते हैं। तंबाकू आंतरिक अंगों को भी प्रभावित करती है। तंबाकू उत्पादों के निकोटीन तथा अन्य रसायन दिल की धड़कन बढ़ाते हैं तथा रक्त वाहिकाओं को संकुचित करते हैं, जिसके कारण रक्तचाप बढ़ता है। जलती तंबाकू से टार निर्गमित होता है। जब हम तंबाकू उत्पाद से धुएं को निगलते हैं, तो टार हमारे फेफड़ों में जमा हो जाता है। इसके कारण सांस की तकलीफ, घरघराहट, छाती में संक्रमण, खांसी तथा निमोनिया, अस्थमा और फेफड़े के कैंसर बढ़ने की संभावना बढ़ती है। रक्त में कार्बन मोनोऑक्साइड के बढ़े हुए स्तरों से रक्त की ऑक्सीजन ले जाने की क्षमता घट जाती है, जिससे सामान्य कमजोरी होती है तथा प्रतिरक्षा स्तर कम होते हैं। हालांकि सभी उपयोगकर्ता तंबाकू के हानिकारक प्रभावों के बारे में जागरूक होते हैं, फिर भी वे उनका प्रयोग करना शुरू कर देते हैं। संभावित कारण क्या हो सकते हैं जिनके कारण लोग हानिकारक तंबाकू के कुचक्र के जाल में फंस जाते हैं? उनके परिवार और मित्र तंबाकू के उत्पाद का प्रयोग करते हों। कुछ के लिए ये फैशन की अभिव्यक्ति हो सकती है। कुछ ये भी सोचते हैं कि तंबाकू तनाव से दूर रखती है तथा उन्हें कार्य के दौरान सतर्क रखती है। उन्हें लगता है कि ये उन्हें पतला करेगी क्योंकि ये भूख को मारती है। कुछ लोग भूख समाप्त करने के लिए इसका प्रयोग करते हैं, जबकि कुछ बस जिज्ञासा के कारण इसे शुरू कर देते हैं। हमने तंबाकू के प्रकार, इसके बुरे प्रभावों तथा तंबाकू के लत लगने के संभावित कारणों के बारे में देख लिया है। अब हम तंबाकू के धूम्रपान धुएं को अनौछिक रूप से निगलने के कारण होने वाले प्रमुख स्वास्थ्य संबंधी खतरों में से एक देखेंगे। आइए देखते हैं धुएं को अनौछिक रूप से निगलना क्या होता है। तंबाकू के धूम्रपान का प्रयोग करने वाले लोग न केवल अपने स्वास्थ्य को जोखिम में डालते हैं, बल्कि अपने आसपास के लोगों के स्वास्थ्य को भी जोखिम में डालते हैं, क्योंकि सिगरेट से जो धुआं निकलता है वो हवा में मिलता है तथा आसपास के लोगों द्वारा भी निगला जाता है। ये धुआं जो धूम्रपानकर्ता के आसपास के लोगों द्वारा निष्क्रियता से निगला जाता है, उसे धुएं को अनौचित रूप से निगलना कहते हैं। हमारे समाज में तंबाकू का प्रयोग एक गंभीर समस्या है और हमें इसका मुकाबला मिलकर करना चाहिए। आइए एक साथ आएं तथा मिलकर तंबाकू मुक्त स्कूल, समुदाय और समाज के लिए वकालत करके तथा तंबाकू के बुरे प्रभावों के बारे में जागरूकता फैलाकर तंबाकू के खतरे से अपने मित्रों, हमउम्र तथा परिवारों को बचाएं। ओके, थँक्यू संजय सर. Yes. या ठिकाणी आपण मी थांबतो. काही जर प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. 10 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे. काही प्रश्न असतील तर प्लीज जरा विचारा. यस सर, दो लोगों ने रेज किया है हैंड्स। हां, प्लीज प्लीज. हां, विचारा सर. हां, पण काही चॅट बॉक्सवर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतं आलेली आहे. नक्कीच
या सत्राच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे समाजामध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं उद्बोधन केलं जाईल. समाजामध्ये चांगल्या प्रकारे मोहीम आहे ती पुढे घेऊन जाता येईल. त्या प्रकारे काही चॅट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया आलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सर म्हणजे मी मगाशी म्हणालो की एका व्यक्तीचं किंवा संस्थेचं काम नाही, पण फाउंडेशनने खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेला विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम, चांगलं काम केलेलं आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. काही प्रश्न आहेत का सर? हा तुम्ही सर हात वर केलेला आहे. बालाजी सुखवे सर. सर माईक ऑफ आहे. तर तुम्ही हँड रेस केले, तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा प्लीज. नाही नाही अच्छा. हा नाही नाही काय वाटतं? नाही नाही कोणते नाही विचारायचे प्रश्न नाही विचारायचे चुकून झालं असेल. ओके. आणि या ठिकाणी मी असंही सांगू इच्छितो की अगोदरच या विषयात चांगल्या प्रकारे काम करणारे आदरणीय शिक्षक आहेत. तर बरेच परिचयाचे शिक्षक हे व्यासपीठावर आहेत. मी सर्वांची नावं घेत नाहीये, पण त्यांनी खूप खरंच चांगल्या प्रकारे यवतमाळ जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, खूप काही शिक्षक आहेत जे माझ्या परिचयाचे आहेत. त्यांनी खरंच मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलाय. नाशिक जिल्हा आहे, आज नाशिकमध्ये 5,500 शाळांपैकी जवळपास 3,500 शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. आमचे ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनवर ते एव्हिडन्स डाउनलोड केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पहिला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त झालेल्या आहेत. त्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते तेथील शिक्षकांना, अधिकारी वर्गाला जाते. तर या मला हेच म्हणायचं आहे की आपल्या रायगडमधील देखील बहुसंख्य शिक्षक आहे. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो की रायगडमध्ये म्हसळा तालुका आहे. तर त्या तालुक्यातील जवळपास 136 शाळा ज्या आहेत त्या तंबाखू मुक्त म्हणून डिक्लेअर झाल्या होत्या आणि हा भारतामध्ये पहिला तालुका आहे ज्या तालुक्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त म्हणून डिक्लेअर केल्या होत्या. तर गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण खूप मोठं चांगलं काम त्या ठिकाणी केलं होतं. काही प्रश्न असतील तर जरा विचारा अजून, नाहीतर मग आपण मी हँड ओव्हर करतो दळवी फाउंडेशन कडे. पवन पाटील सर नी हँड रेस केलंय. हॅलो. हा बोला सर. हॅलो, मी यवतमाळवरून गव्हाणकर सर बोलतोय. हॅलो. हा बोला सर. यापूर्वी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अजय पिळवणकर सर, संजय ठाणगे यांच्या माध्यमातून खूप जनजागृती झाली. अनेक शिक्षक, विद्यार्थी तंबाखूमुक्त झाले, शाळाही तंबाखूमुक्त झाल्या. परंतु आता कसं झालं की थोडंसं यामध्ये आम्ही कमी पडतो आहे, थोडीशी मरगळ आल्यासारखी वाटत आहे. तर यासाठी आम्ही म्हणजे आमचं तर हे जनजागृती सुरूच आहे, परंतु यापुढेही हे सतत चालू ठेवण्यासाठी काय करावं लागेल याविषयी थोडंसं मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल. म्हणजे चालू हा आहे. बरोबर आहे. म्हणजे हा सर, हा खूप हा सर खूप, म्हणून मी मगाशी यवतमाळ जिल्ह्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. तर सर आपण ती मोहीम खूप चांगल्या प्रकारे राबवली आणि ते यश पूर्ण श्रेय जे आहे ते सर्व शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांनाच जातं. तर या ठिकाणी म्हणून मी म्हणालो की सातत्य राखणं फार गरजेचं आहे. आपल्याला फक्त 1 वर्ष किंवा 2 वर्ष ती शाळा तंबाखू मुक्त करायची नाहीये. तर हे सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणून यावर्षी आपण सर्व जे घटक आहेत, मग हेल्थ डिपार्टमेंट आहे, सोशल जस्टिस डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, FDA आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट, सर्वांच्या सहभागाने आपण याच्यामध्ये सातत्य कसं ठेवता येईल आणि ही मोहीम आहे ही कशी सक्षम होईल शालेय स्तरावर आणि ग्राम स्तरावर, त्या अनुषंगाने आपण सर प्रयत्न करतोय. आणि तुमचा महत्वाचा मुद्दा आहे की सातत्य राखणं गरजेचं आहे. त्या हेतूने नक्कीच सर आपण सर्वांच्या सहभागाने सातत्य कसं राखता येईल याचा नक्कीच आपण सर विचार करू आणि त्या अनुषंगाने आपण वाटचाल करू. हो सर, जवळजवळ 15-16 पासून आम्ही यामध्ये बरचसं काम केलं आहे. आणि त्यावेळेस जो एक वेग होता, एक सलाम मुंबई फाउंडेशनच्या मार्फत आम्ही प्रत्येक खेड, प्रत्येक शाळा, प्रत्येक गाव
आम्ही हे पिंजून काढलं होतं. परंतु आता पाटेकर मॅडम वगैरे बदलून गेल्या. त्याच्यानंतर आता हे राष्ट्रीय तंबाखू मुक्त जे आपलं CS ऑफिस यांच्या मार्फत चालू राहते. परंतु जो पहिला जो वेग होता की वेग किंवा कार्य करण्याची पद्धती होती, ती आता पद्धती बंद झाली. हे फक्त त्यांचे काही स्वयंसेवक येतात, एखाद दिवशी येतात, फक्त ते काहीतरी माहिती सांगून चालले जातात. आपलं कसं होतं की प्रत्यक्ष त्या कृतीत आपण काम करत होतो. आता त्या पद्धतीचं नाही आहे. तर त्यासाठी म्हटलं किंवा आणि आता सर आपण पुन्हा एकदा आपण त्याच प्रकारे बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे म्हणणं. पुन्हा एकदा आपण ते काम जे आहे ते पुन्हा त्याच्यामध्ये सातत्य कसं राखता येईल या अनुषंगाने नक्कीच सर आपण विचार करू आणि ती प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करता येईल, काम कसं प्रत्यक्ष आणू शकतो याविषयी नक्की सर आपण करू का? धन्यवाद सर. मी यवतमाळवरून कैलास गवाणकर बोलतो होतो. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार सर. ओळखतो नमस्कार. सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर. हॅलो. हॅलो. हा बोला बोला. नमस्कार सर. जळगाव जिल्ह्यातून राज मोहम्मद शिक्कार बोलतोय मी. आवाज येतो माझा? हो सर, आपला आवाज येतो. प्रश्न विचारा. हो बोला बोला सर. हा सर, आपल्या हा बोला सर. एकाने बोला, वाटचाल करीत आहे. या कामी आपल्याला शिक्षण विभाग विशेष सहकार्य करत आहे. जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जळगाव जिल्हा तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी विशेष सहकार्य संजय ठाणे सर आणि संदीप सर यांच्या आवाज विशेष थोडा- मार्गदर्शन. आवाज आवाज कटतोय का? आवाज मध्ये आपल्या टीमच्या विशेष मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा हे जागतिक स्तरावर तंबाखूमुक्त शाळाच्या होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या कामी विशेष सहकार्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, शिक्षणाधिकारी साहेब आणि जळगाव जिल्ह्यातील सगळं शिक्षण विभाग या कामी लागलेला आहे आणि वेळोवेळी येस सर, येस सर. अच्छा सर, बोलू का मी? तुमचं माईक ऑफ झालंय बघा. अच्छा सर बोला सर. हा सर, आता खरं म्हणजे व्यासपीठाच्या माध्यमातून आपले खान सर आहेत, मोहम्मद खान सर, खरंच व्यासपीठाच्या माध्यमातून मी तुमच्या कामाचं ऍप्रिशिएट करतो आणि कौतुक करतो. कारण सरांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांचं कौतुक झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून. आणि त्यांनी सर्व शाळा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांना ब्रँड अँबॅसिडर ही उपाधी दिलेली आहे आणि खरंच कौतुकास्पद त्यांचं काम आहे. मग त्या शिक्षक कार्यशाळा असतील, तंबाखूमुक्त गाव असेल, परिसर असेल, कार्यालय असेल, ते कशा प्रकारे तंबाखूमुक्त व्हावं या अनुषंगाने खान सरांनी खूप मोठं काम हाती घेतलेलं आहे आणि या कामामध्ये सर्वांचं सहभाग त्यांना मिळत आहे. सलामभाई फाउंडेशन देखील त्यांच्या सोबत आहे आणि नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यानं जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांनी देखील खूप मोठं ही अभियानाला पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच आपण अजूनही मोहीम कशी सक्षम होईल आणि शाळा तंबाखू मुक्त होतील यासाठी नक्कीच आपण सर प्रयत्न करू आणि मला वाटतं वाटचाल जी आहे जिल्ह्याची तंबाखू मुक्त शाळांकडे ते नक्कीच लवकरच पूर्ण होईल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. अजून काही क्वेश्चन्स आहेत? नमस्कार. नमस्कार. मी नरेंद्र पाटील बोलतो जळगाव जिल्ह्यातून. बोला बोला. हॅलो. बोला सर, बोला. नमस्कार सर. सर आता शेख सरांनी जळगाव जिल्ह्याची माहिती सांगितलीच सगळी, त्याप्रमाणे आमचं काम चालूच आहे. पण माझी अशी विनंती आहे सलाम मुंबई फाउंडेशनला की जसं आपण तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवत आहोत तसं तंबाखू मुक्त गाव अभियान राबवा अशी तुम्हाला मी विनंती करतो सर. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत असं मला वाटतं. कारण की कसं आहे, आपण शाळेचा आपण फक्त मुद्दा घेतो, गावाचा मुद्दा आपण घेत नाही सर. तर गाव पातळीवर कसं आपल्याला जनजागृती करता येईल आणि गावाचे पण कसं निकष ठरवता येईल शासन स्तरावर जर आपण प्रयत्न केले तर होऊ शकतं सर. खूप चांगला सर मुद्दा महत्वाचा आहे की गाव स्तरावर देखील याविषयी काम करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने सर आता बघा आपण आरोग्य विभाग आहे, सोशल जस्टिस सामाजिक न्याय विभाग आणि रुरल डेव्हलपमेंट त्यांच्या अनुषंगानेही गाव पातळीवर कमिट्या स्थापन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, जसं जिल्हा स्तरावर आहे तशी गाव स्तरावर होणं गरजेचं आहे. टास्क फोर्सची आपण निर्मिती केलेली आहे
आणि या अनुषंगाने देखील आमचे प्रयत्न चालू आहेत आणि अजून याच्यावर जास्त कार्य कसं करता येईल याविषयी नक्कीच विचार करून तंबाखूमुक्त गाव आम्ही ही सर संकल्पना चंद्रपूरमध्ये राबवलेली आहे. जसं आपण तंबाखूमुक्त शाळा म्हणतो, तंबाखूमुक्त गाव, तर काही गावं देखील तंबाखूमुक्त म्हणजे हातावर म्हणजे आपण म्हणतो ना की मोजकीच गावं, पण कारण चॅलेंजिंग काम आहे तरी देखील काही 2-3 गावं जी आहेत ती आम्ही 5 वर्षापूर्वी तंबाखू मुक्त म्हणून डिक्लेअर केली होती. लोकसंख्या 500-600 त्या गावाची होती चंद्रपूरमध्ये. पण हे काम फार महत्वाचं आहे कारण गावामध्ये आज खूप युवा वर्ग असा आहे, लोक आहेत, महिला आहेत, जे तंबाखूच्या अधीन झालेले आहेत. त्यांना आपण नक्कीच तंबाखूच्या दुष्परिणामापासून वाचू शकतो आणि हे जे काम आहे ते ग्रामविकास मंत्रालय आहे, आरोग्य विभाग आहे, सामाजिक न्याय विभाग आहे, तसंच एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून नक्कीच आपण काम सुरू करू शकतो. थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे, तर मी या ठिकाणी दळवी फाउंडेशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आता मला वाटतं आपण काही प्रश्नावर चर्चा झालेली आहे, तर तुम्ही आता ते आपण थांबूया. हा, अजून काही अगर क्वेश्चन आहे तर प्लीज कम फॉरवर्ड. Nahi hai. I think we should end this session. So I would like to thank Deepak Patil sir. Thank you for taking your time and giving us such nice information on this topic. And I'd like to thank all the participants who gave their time and are present in the session. Also, I would like to talk about Teacher Talk app. So SR Dalvi Foundation has a Teacher Talk app, and that app is exclusively for teachers. And through that app, you all participants will get the certificates. You'll need to download the app. We are continuously sending the links in the chat box so that you all can download the app. And yeah, thank you so much. Thank you, Deepak Patil sir. Thank you. It Thank you, was thank a you. very, very nice session. Uh, we uh, we all are really we all have got really nice information through it. So I hope all the teachers will take it forward in their schools. Okay. Okay, So and thanks to all the teachers and especially Dalvi Foundation, such kind of initiatives you have taken, and really all praise goes to you and all the teachers because teachers are a backbone of this program, and without teacher support, government support, it's very difficult to sustain this campaign at school and villages. So we have received a tremendous support from all the NGOs and teachers who have presented here on this big platform. And thanks Dalvi Foundation, all the your management team, because of which I mean I can interact with all the teachers and NGOs. Thank you very much. thank you so much, sir. Thank you so much. Thank you. We'll end this session here. Thank you everybody for joining in. Thank you. Thank you.